नमस्कार मित्रांनो, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या आहेत, पण त्याचं खरं कारण बाहेर नाही तर तुमच्या स्वतःच्या अंतर्मनात लपलेलं आहे? जर हो, तर आजचा हा लेसन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मागील लेसन 13 मध्ये अंतर्मन आणि झोपेचा चमत्कार आपण पाहिलं की झोपताना आपलं अंतर्मन किती शक्तिशालीपणे काम करतं. आपण शिकलो की योग्य विचार आणि विश्वास झोपेच्या आधी मनात रुजवले तर आपलं अंतर्मन आपल्या समस्या सोडवायला सुरुवात करतं. झोप ही फक्त विश्रांती नसून ती आपल्या जीवनात बदल घडवण्याची एक शक्तिशाली प्रक्रिया आहे. आता या लेसन 14 मध्ये तुमचं अंतर्मन आणि वैवाहिक समस्या आपण समजून घेणार आहोत की नात्यातील तणाव आणि गैरसमज का निर्माण होतात, आपले विचार आणि भावना आपल्या नात्यांवर कसा परिणाम करतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून आपण आपलं वैवाहिक जीवन कसं सुधारू शकतो. जर तुम्हाला तुमचं नातं अधिक आनंदी, समजूतदार आणि प्रेमळ बनवायचं असेल तर हा लेसन शेवटपर्यंत नक्की ऐका. मन कसं कार्य करतं हे नीट समजलं नाही तर वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात. पती पत्नी दोघांनीही अंतर्मनाचे नियम योग्य पद्धतीने वापरले तर त्यांच्यातील मतभेद आणि संघर्ष कमी होतात. एकमेकांसाठी प्रार्थना करणं, परस्पर समजून घेणं, एकमेकांना सहकार्य करणं आणि आवश्यक तेवढी मोकळीक देणं, यामुळे वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण होतो. अशा नात्यात कायमस्वरूपी सुख आणि साथ मिळते. विवाहापूर्वीचा काळ हा घटस्फोट टाळण्यासाठी सर्वात योग्य वेळ असतो. जर नातं खूपच वाईट झालं असेल तर त्यातून बाहेर पडणं चुकीचं नाही, पण सुरुवातीलाच योग्य निर्णय घेतला तर अशी वेळ येतच नाही. वैवाहिक समस्यांचं खरं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे. बहुतेक वेळा या समस्या बाह्यमन आणि अंतर्मन यांच्या संबंधाबद्दलच्या अज्ञानामुळे निर्माण होतात. विवाहाचा अर्थ वैवाहिक जीवन आनंदी आणि स्थिर राहण्यासाठी विवाहाची सुरुवात मजबूत आध्यात्मिक आधारावर व्हायला हवी. विवाह हा मनापासून आणि प्रेमाने व्हायला प्रामाणिकपणा, स्पष्टता, दयाळूपणा आणि एकनिष्ठता यांचा समावेश असतो. प्रत्येक जोडीदारानं एकमेकांशी पूर्ण प्रामाणिक असणं आवश्यक आहे. जर एखादा पुरुष केवळ अहंकार, सामाजिक प्रतिष्ठा किंवा आर्थिक फायद्यासाठी विवाह करत असेल तर तो खरा विवाह नसतो. त्यात प्रामाणिकपणा आणि निस्वार्थ प्रेम नसतं, त्यामुळे तो फक्त एक दिखावा ठरतो. तसंच एखादी स्त्री केवळ सुरक्षिततेसाठी विवाह करते तर तोही चुकीचा आधार ठरतो. कारण खरी सुरक्षितता ही अंतर्मनाच्या शक्तीवर आणि त्याच्या योग्य वापरावर अवलंबून असते, बाह्य व्यक्तीवर नाही. कसा आकर्षित कराल आदर्श पती? आता तुम्हाला अंतर्मनाची कार्यपद्धती समजली असेल. तुम्ही जे विचार अंतर्मनावर ठसवता ते प्रत्यक्षात उतरतात. त्यामुळे तुम्हाला जोडीदारात जे गुण हवे आहेत ते आधी तुमच्या मनात स्पष्ट करा. रात्री शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि शरीर रिलॅक्स करा. मग अंतर्मनाशी संवाद साधा. तुम्ही अशा पुरुषाला आकर्षित करत आहात जो प्रामाणिक, विश्वासू, शांत, आनंदी आणि यशस्वी आहे. हे गुण तुमच्या मनात रुजत आहेत आणि हळूहळू तुमचाच भाग बनत आहेत. तुमच्या विश्वासानुसार तसाच जोडीदार तुमच्याकडे आकर्षित होईल. तुमचं अंतर्मन योग्य मार्ग तयार करेल जिथे तुमची भेट होईल. कशी आकर्षित कराल आदर्श पत्नी? आदर्श पत्नी आकर्षित करण्यासाठी पुरुषानंही सकारात्मक विचार आणि ठाम विधानं करावीत. स्वतःला सांगा की तुम्ही अशा स्त्रीला आकर्षित करत आहात जी तुमच्याशी सुसंगत आहे. ती प्रामाणिक, प्रेमळ, विश्वासू आणि आनंदी आहे. तुम्ही तिच्यासोबत एक सुंदर आणि संतुलित जीवन जगू शकता. तुमच्या मनात तिची स्पष्ट प्रतिमा तयार करा. हळूहळू तुमचं अंतर्मन त्या व्यक्तीला तुमच्याकडे आणण्यासाठी काम करू लागतं. चुकीच्या जोडीदाराची निवड का होते? काही लोकांना वारंवार चुकीचे जोडीदार मिळतात. यामागचं कारण त्यांच्या अंतर्मनात असतं. उदाहरणार्थ, एखादी स्त्री जर नेहमी नियंत्रण ठेवणारी असेल तर ती नकळत अशा पुरुषाला आकर्षित करते जो कमकुवत असेल. पण नंतर तिलाच असं वाटतं की तो तिच्या अपेक्षा पूर्ण करत नाही. म्हणजेच आपल्या विचारांनुसार आपण जोडीदार निवडत असतो. त्यामुळे विचारसरणी बदलणं गरजेचं आहे.
या चक्रातून मुक्ती कशी मिळवाल? जेव्हा तुम्ही ठाम विश्वास ठेवून प्रार्थना सफल झाली, काही महिने गेले. शैला सामाजिक जीवनात अनेक पुरुषांना भेटत होती, पण तिला भेटलेला एकही पुरुष पती म्हणून हवा होता तसा मुळीच नव्हता. तिला वाटू लागलं की तिचा आदर्श पतीचा शोध अपूर्ण राहील की काय. ती स्वतःला पुन्हा आठवण करून द्यायची की एक असीम शक्ती तिची प्रार्थना नक्की स्वीकारणार आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं काहीच नव्हतं. घटस्फोटाची अंतिम प्रक्रिया पूर्ण होताच तिने अत्यंत मोकळेपणाचा व मानसिक स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. यानंतर लवकरच तिची एका फार्मसी कंपनीत मुख्य प्रशासक म्हणून नेमणूक झाली. पहिल्याच दिवशी एक वरिष्ठ डॉक्टर तिच्या केबिनमध्ये स्वतःचा परिचय करून देण्यासाठी आला. त्या क्षणीच तिला जाणवलं, ज्यासाठी ती प्रार्थना करत होती तो हाच आहे. लवकरच त्या डॉक्टरने तिला प्रपोज केलं. लग्नानंतर त्यांचं जीवन आनंदी झालं. तो आत्मविश्वासी, यशस्वी, आदरणीय आणि आध्यात्मिक स्वभावाचा होता. शैलाला तिच्या प्रार्थनेनुसार पती मिळाला, कारण ती मनापासून त्याची कल्पना करत राहिली आणि ती कल्पना वास्तवात उतरली. मी घटस्फोट घेऊ का नको? घटस्फोट हा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे. याचं एकच ठराविक उत्तर नसतं. काही वेळा लग्नच होऊ नये असं वाटतं, तर काही वेळा घटस्फोट हा एकमेव उपाय नसतो. एखाद्या व्यक्तीसाठी घटस्फोट योग्य असू शकतो, तर दुसऱ्यासाठी नाही. एक उदाहरण. एक स्त्री माझ्याकडे आली होती. तिचा नवरा तिला मारहाण करायचा, पैसे चोरायचा आणि व्यसनाधीन होता. मी तिला समजावलं की खरा विवाह म्हणजे दोन मनांचं प्रेमाने आणि प्रामाणिकपणे एकत्र येणं. कोणताही नियम तुम्हाला अत्याचार सहन करायला भाग पाडू शकत नाही. जर मनात गोंधळ असेल तर शांततेत मार्गदर्शन मागा. प्रत्येक समस्येचा उपाय असतोच. घटस्फोटापर्यंत पोचणं. एक जोडपं लग्नानंतर काही महिन्यातच घटस्फोटाच्या उंबरठ्यावर होतं. नवऱ्याला सतत भीती वाटायची की बायको त्याला सोडून जाईल. या संशयामुळे त्याचं मन अस्थिर झालं होतं. त्याच्या अंतर्मनातील भीतीच वास्तवात उतरली. शेवटी बायकोने घर सोडलं. घटस्फोट आधी मनात घडतो. घटस्फोट आधी मनात होतो, नंतर कायदेशीर प्रक्रिया होते. या जोडप्याच्या मनात भीती, शंका आणि तिरस्कार भरला होता. मी त्यांना सांगितलं, द्वेष मन तोडतो, प्रेम मन जोडतं. त्यांनी प्रार्थना, सकारात्मक विचार आणि परस्पर सन्मान यांचा सराव सुरू केला. हळूहळू त्यांचं नातं सुधारलं आणि अधिक सुंदर बनलं. चिडचिडी बायको. अनेकदा बायकोच्या चिडचिडेपणामागे दुर्लक्ष हे कारण असतं. तिच्या प्रेमाची अपेक्षा चुकीच्या प्रकारे व्यक्त होते. म्हणून तिच्याकडे लक्ष द्या, तिचं कौतुक करा. नाराज नवरा. जो पती मनातच राग धरतो तो मानसिकदृष्ट्या नात्याशी प्रामाणिक राहत नाही. त्याने दयाळूपणा, समजूतदारपणा आणि संवाद वाढवायला हवा. चांगल्या गुणांचं कौतुक केल्याने नात्यात गोडवा निर्माण होतो. वैवाहिक घोडचूक. वैवाहिक समस्या इतरांशी चर्चा करणं ही मोठी चूक आहे. यामुळे जोडीदाराबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होते. तुमचे प्रश्न बाहेर मांडू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न सोडा. जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करू नका. तो अपमानासारखा वाटतो आणि नातं तुटू शकतं. स्वतःला बदला. तेच खरे समाधान आहे. पायऱ्या. 1. राग दुसऱ्या दिवशीपर्यंत नेऊ नका. 2. सकाळी कृतज्ञता व्यक्त करा. 3. रात्री प्रार्थना करा आणि कौतुक करा. तुमच्या कृतीचा आढावा. 1. अंतर्मनाविषयी अज्ञान हे असमाधानाचं कारण आहे. 2. योग्य जोडीदारासाठी योग्य प्रार्थना महत्वाची. 3. विवाह म्हणजे प्रेमाने बांधलेलं नातं. 4. सुख आध्यात्मिक मूल्यातून मिळतं. 5. चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा. 6. जसा जोडीदार हवा तसंच स्वतः बना. 7. विश्वास ठेवा, योग्य फळ मिळेल. 8. कसा भेटेल याची चिंता करू नका. 9. नकारात्मक भावना म्हणजे मानसिक घटस्फोट. 10. प्रेम, शांती आणि सुसंवाद वाढवा. 11. सकारात्मक विचार नातं मजबूत करतात. 12. जोडीदाराची कदर करा. 13. प्रेमात कठोरता नसते. 14. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 15. जोडीदार बदलण्याचा प्रयत्न करू नका. 16. एकत्र प्रार्थना करा आणि सुंदर नातं जपा.
मित्रांनो, आज आपण पाहिलं की आपल्या अंतर्मनाचा आपल्या वैवाहिक आयुष्यावर किती खोल परिणाम होतो. योग्य विचार, विश्वास आणि सकारात्मक भावना यामुळे आपण कोणतंही नातं सुधारू शकतो. पुढील लेसन 15 मध्ये अंतर्मन आणि आनंद आपण जाणून घेणार आहोत की खरा आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून आपल्या अंतर्मनात कसा तयार होतो आणि आपण कायमस्वरूपी आनंदी कसं राहू शकतो. जर तुम्हाला तुमचं जीवन अधिक शांत, समाधानी आणि आनंदी बनवायचं असेल तर पुढील लेसन नक्की ऐका. आणि जर तुम्हाला असेच प्रेरणादायी आणि जीवन बदलणारे ऑडिओ लेसन्स आवडत असतील तर कृपया हा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढील लेसनमध्ये.